प्रत्येकात एक मस्ती असते, छत्री गोल गोल फिरवायची, ते ह्याच्यात पण आहे. याच्यामुळे छत्र्या तुटतात. अशी लोक मला दिसली ना कुठं, कणपण व्हायचं नाही. बघा त्यांनी सांगितलं. नमस्कार पब्लिक, तर मी अथर्व आणि मी आजपासून सुरू केलं एक यूट्यूबवरची ब्लॉगिंग. जर 10K झाली तर आपण मोठं ब्लॉगिंग चालू करणार आहे. आत्ता फक्त आपण साधी ब्लॉगिंग करणार आहे, तर सपोर्ट करा. तर आज आपण जाणार आहे आपल्या ग्रामदेवता म्हणजे गांगेश्वरच्या देवळात. तिथे अडकतोय, लय जाळे येते. ह्या रस्त्याने आपण चालू आहे, मी अडकतोय, छत्री बित्री अडकते सुसार. हा पण एक यूट्यूबर आहे, सस्ता यूट्यूबर आहे, काय पण पोस्ट करतो, ह्याला पण सबस्क्राईब करा. ओके. तर एक ब्रह्मकमळ होतं, ते कदाचित काल फुललं होतं, तर ते आज आम्हाला भेटलं आहे. तर ते आता आम्ही ते घालणार आहे आमच्या देवाला. दामा दाखवतो तुम्हाला. दिस इज ब्रह्मकमळ. त्याला काय दुसरं काहीतरी म्हणतात, पण आपल्या इथे ब्रह्मकमळ म्हणतात. आपण ते घेऊन चाललो आहे. आणि जी वाट एवढी भारी आहे ना जायची, इथनं रस्त्यानं पण जाता येतं, पण आमचीच मस्ती की आम्हाला इथनं जायचं आहे. ॲडव्हेंचर आयुष्यात ॲडव्हेंचर पाहिजे ना, म्हणून एवढी खटपट सगळी. कंटेंटसाठी काय पण करू शकतो. सध्या जो ट्रेंड आहे तो आमच्याबरोबर घडू शकतो. सध्यावर इंस्टावरती सर्वात मोठा ट्रेंड चालू आहे. सगळे पडतात आणि काय पण चिपकवतात. सगळे ट्रेंडसाठीच पडतायत. ट्रेंडसाठी 2दा-3दा पडलेच. ओके, सरळ आपण भेटू आता रस्त्यावर, नाहीतर इथनं आमच्यावर ट्रेंड होईल. रस्त्यावर आलो आहे तर ते एक पर्याय आहे. त्याचा एवढा भारी व्ह्यू येतो ना, आणि याला भरपूर मासे बिसे चढतात, लोक पकडतात. आम्हाला काय भेटले नाही. किरव्या कधी कधी ह्या पुलावर पण येतात. ओके, एवढा किरव्या चढतात. बाई हा आहे तो पर्याय. जेव्हा तुम्हाला बोललो होतो, इकडं आतमध्ये आपलं मंदिर आहे. त्याला पाणी जरा कमी असलं ना की कडक व्ह्यू येतो. आता पाणी कसं भरपूर पाऊस पडतोय ना, त्यामुळे आपल्याकडे भरपूर पाणी आहे. ओके, सो लेट्स गो टू द मंदिर. जरा मंदिरात जाऊया. ते प्रत्येकात एक मस्ती असते, छत्री गोल गोल फिरवायची, ते ह्याच्यात पण आहे. याच्यामुळे छत्र्या तुटतात. अशी लोक तुम्हाला दिसली ना कुठं, कणपण व्हायचं डायरेक्ट. बघा त्यांनी सांगितलं. जे कोकण आहे ना, ते पावसाळ्यात चांगलंच दिसतं, तुसाट दिसतं. बाकीच्या दिसतंच, पण पावसाळ्यात जरा जास्त चांगलं दिसतं. सर्वत्र हिरवळ असते. तर फायनल आपल्या मंदिरात आलं. हे आपलं ग्रामदेवत आहे, गांगेश्वराचं मंदिर. भाई एवढं भारी मंदिर आहे ना. प्रत्येक गावात एक असं मंदिर असतं ते एकदम सुंदर असतं. प्रत्येकाची ग्रामदेवता असते. लेट्स गो इन साईड. म्हणून चप्पल काढतो इथं सुसाट होऊ शकतो. कोणाला करायचं पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा डायरेक्ट ऑडिओ लावायचा. काय भारी झाले बघा, एक नंबर. अर्पण तू कर. डायरेक्ट ऑडिओ लावायचा. काय भारी झाले बघा, एक नंबर. अर्पण तू कर. आता फायनली देवळात आलो. ते एवढं शांत वातावरण आहे ना, तुम्ही इमॅजिन केलं नव्हते. ही आहे महादेवाची पिंड इथे. तर इथे पावनाई देवी, नवलाई देवी, धनिन देवी, ब्राह्मणांचे खरे देव, धनित देव, इटलाई देवी, बारड देवी, असे भरपूर देव आहेत इथे. इथलं जे आतलं स्ट्रक्चर तुम्ही बघाल ना, तर खरंच खूप चांगलं आहे. भारी डिझायनिंग केलेली आहे. या लोकेशनला यायचं असेल तर त्याचं जे लोकेशन आहे, ह्या मंदिरात तुम्हाला यायचं तर लोकेशन आहे ना, ते मी खाली काय असतं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून ठेवेन. डिस्क्रिप्शन बॉक्सला लिहून ठेवेन. जाऊन बघू शकतो तुम्ही. इथं बघा आणि यायचं तर या. इथे हत्ती पण आहेत बघा, मोठी हत्ती आहेत. जरा 2 आहेत, पाडलेले आहेत. हे वरती राहायचे इथं, आता खाली आलेत बघा. इथं शिक्षण झालं आहे आता पण मग वेगळ्याच रस्त्यावर येतो. जिथं ना तुम्हाला पाण्यातून जायला लागेल. थांबा दाखवतो तुम्हाला. आम्ही त्याच्यानं जाणार आहे आता. तुम्ही येताना हळू जावा. पाणी मोठं असेल तर जाऊ नका, नाही तर खाली भेटाल कुठेतरी. ओके, जाणार आहे आता. पाणी कमी आहे कारण पाऊस तसा कमी आहे. बरं, जेव्हा पाऊस मोठा असतो तेव्हा इथं पाणी असतं एकदम. इथे हे आहे आणि आपलं ना मंदिर ना इथं आहे, ते गवत वाढलेलं आहे, नाही दाखवलं. पण इथनं जाऊया आता आपण. जस्ट दादा तू पहिला जाऊन बघ, मी तुझ्या वरती जातो. आता मी ह्याला घेऊन जाणार आहे आणि ह्याला इथं आता सोडून देणार. मग आज सरळ तिकडे खाली भेटणार. चालायचे कष्ट वाचतील त्याचे. घाबरायचे नाही मित्र, मला विश्वास आहे वाहणार नाही. घाबरायचे नाही मित्र. एवढं प्रेशर नाही आहे पाणी. माझ्याकडे दाखवला. ओके. घाबरायचे नाही मित्र, मग प्रेशर एवढं नाहीये. पण तर पाय दोन्ही पण सुटले. नको मी तर किती फक्त मला घाबरा. कसलं पाणी जाते बघा. वरनं तुषार पाणी आलं की वाहून गेला. आपला माझा विषय मग इथे बघ ना, तू वाट आहे का तिथं जाऊया. तिथनं ते वाट आहे, तिथे दुसरी नदी आहे, तिथे वरनं दुसरा पर्याय येतोय, त्याला माहित नाही. तुला काय माहिती काय? लेट्स गो भावानो, नाहीतर वरनं पाणी येईल आणि मग
गावात कुठंच विहीर नव्हती ना, म्हणजे जेव्हा कमी विहीर होती तेव्हा ही एक विहीर होती. अनफॉर्च्युनेटली बंद आहे, याला सरकार बोर्डे अशी म्हणतात. तेव्हा म्हणजे पूर्वी गावात एवढे विहीर नसायचे, लोकांकडे एवढा पैसा नव्हता, मग एकच सरकारी बावडी वगैरे असं असायची. तर ती आहे आता बंद आहे. आतमध्ये काय दिसतं काय बघूया. आता पाण्याचं होतं कारण पाऊस आहे ना. लेट्स सी गाईज, वरपर्यंत पाणी आहे. इथे बघा सुसाट कार्यक्रम, ते बघा तिथं कोणतरी मोठा आहे बघा, बेडू. ओके, मोबाईल पडला तर काम 25 होईल, आपला ब्लॉग येणार नाही, त्यामुळे मोबाईल जास्त पुढे टाकत नाही. ओके, गुड नाईट भाऊ. बघा आपला जो पहिलाच ब्लॉग आहे ना, जो आता मी शूट करतोय तो शेवटचा होऊ शकतो. तर एवढी रिस्क आपल्याला तर घेणार नाही, कारण जर पहिला ब्लॉग शेवटचा झाला तर यूट्यूब ग्रो कसं करणार, तो का तुम्ही सपोर्ट करणार ना मला. ओके, सो लेट स्टॉप दिस नॉनसेन्स. आणि तिथनं आता आम्ही वर जाऊच. तर हा आपला जो नॉनसेन्स व्हिडिओ होता त्याला काही अर्थ नव्हता, जस्ट आपण एक देवाला दिलेलो, तो आता एक थांबूया. आणि तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करू शकता. ओके, जर तुमची इच्छा असेल तर. नाही तुमची इच्छा असेल, तुमची इच्छा नसेल मला माहित नाही, तुम्ही सपोर्ट करा. कारण काय नाही, सपोर्ट करा तुम्ही. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच नवनवीन आणि सुंदर सुंदर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि इंस्टाला फॉलो करा. ओके, गुड बाय लोगो दोस्तो, गुड बाय. तर आम्ही भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टॅन 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 टॅन.